विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत शरद पवार. नरेंद्र मोदी यांची कारभार आणि नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रीय राजकारण आंतरराष्ट्रीय दरावरून महाराष्ट्राचे राजकारण कसं केंद्रित करायचं याबद्दलची त्यांची प्रचाराची रणनीती सांगतायत. सर, पुन्हा एकदा आपल्या या चर्चेत स्वागत. आपण नरेंद्र मोदीच्या सगळ्या प्रचाराच्या रणनीती बदलो. मला एक विचारायचं आहे की महाराष्ट्र हा पुरोगामीची भूमी म्हटला जातो, कारण जी पंचकोशीमधून पुरोगामीचे नेते जन्मले, कर्मवीर भाऊराव पाटील जन्मले, वसंतदादा पाटील असतील, शंकरराव चव्हाण असतील, त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील असतील. हा जो भाग आहे, ही जी पुरोगामीची पंचक्रोशी होती, या सगळ्या ह्याच्यातून आज नरेंद्र मोदीला वाढता प्रतिसाद दिसतोय. नेमकं चुकतंय कोणाचं? स्थानिक राजकारणाचं चुकतंय का नरेंद्र मोदी जास्त प्रभावीपणे मांडण्यात पडतायत? असं आहे की नरेंद्र मोदींची निवडणुकीच्या संबंधीची जी एक स्ट्रॅटेजी आहे, जी अरेंजमेंट आहे, ती इतरांच्या पेक्षा प्रभावी आहे. यापूर्वी कधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या प्रसिद्धीच्या यंत्रणा आणि प्रचंड शक्तीचा अर्थकारण या दोन्हीचा समन्वय घेऊन या समन्वयानं अशा प्रकारचे कार्यक्रम सभा या आयोजित कधी केलेल्या नव्हत्या. एक. नंबर 2, नरेंद्र मोदींनी जे एक वातावरण देशामध्ये तयार केलं, त्यामुळं राजकीय पक्षात जिथे कच्चे दुवे होते ते घसरले गेले आणि ते तिकडं सहभागी झाले. बरोबर. नंबर 3, साधारणतः अन्य पक्षामध्ये ज्यांच्याबद्दलची टीका टिप्पणी भाजप आणि तत्व पक्षांनी प्रचंड केली आणि त्यानंतर त्यांच्यावरचे आरोप लक्षामध्ये घेऊन त्या पक्षांनी काही त्यांच्याबद्दलची भूमिका घेतली की ते लोक लगेचच आपल्या पूर्वीच्या पक्षात आपल्याला भवितव्य नाही म्हणून भाजपमध्ये जॉईन झाले. ज्या भारतीय जनता पार्टीने किंवा नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार वगैरे या सगळ्या गोष्टीला एवढं अग्रहक्कानं मांडलं, इतरांचे आरोप केले, ज्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर झाले त्यांच्या बाबतीत त्या राजकीय पक्षांनी निर्णय घेतल्याच्या नंतर या सगळ्यांना मोदी साहेबांच्या पक्षामध्ये घेतलं गेलं, उमेदवारी उमेदवारी दिली. त्यामुळे ते इकडं होते, तेव्हा भ्रष्टाचारी होते, तिथे एकदम संत महात्मे झाले. याचा हा संधी साधूपणा आहे. या सगळ्या परिस्थितीचा पूर्ण फायदा घेऊन काही मार्गाने आम्हाला राज्याची सूत्र हातात आली पाहिजेत, ही सूत्र घेऊन ते लागतात. पण ठीक आहे, त्यांचा अधिकार येतो, त्यांचा पक्ष वाढवायचा, सत्ता मिळवण्याचा, विविध प्रकारचे मार्ग त्यांच्या चौकटीत बसतात त्या मार्गाने जायचा, हा त्यांचा अधिकार आहे. त्या पद्धतीने ते चालले आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं. पण मला खात्री वाटते की महाराष्ट्र म्हणजे तुम्ही पश्चिम महाराष्ट्र वगैरे सोडा, महाराष्ट्रामध्ये शेवटी फुले आंबेडकरांचा विचार हा दुर्लक्षित केला जाणार नाही. भले दसरा संमेलनामध्ये त्या ठिकाणी भागवतांचं भाषण दूरदर्शनवरून संपूर्ण दाखवलं. म्हणजे दूरदर्शन हे जनतेच्या मालकीचं हे केंद्र असल्यामुळे सेंटर असल्यामुळे तिथून दाखवलं. आणि त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर धर्म परिवर्तन केलं. संबंध देशातनं उपेक्षित समाजाच्या आंबेडकर चळवळीच्याबद्दल श्रद्धा असलेले लाखोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी येतात. त्याचं काही दूरदर्शननी दाखवलं नाही. त्यामुळे त्याच्यातनं एक मोदी साहेबांच्या सरकारचं प्रायोरिटी काय हे सिद्ध झाले. आंबेडकर प्रायोरिटी नाही, भागवत प्रायोरिटी आहे. या सगळ्या गोष्टी लोकांच्या नजरेसमोर हळूहळू यायला लागलेल्या आहेत आणि ते आणून देणं हे आम्हा लोकांचं काम आहे. म्हणजे त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील. दिल्ली ही नागपूरच्या केंद्रावर निर्णय घ्यायला लागली, कारण भागवतांचं भाषण लाईव्ह दाखवलं. त्याच वेळेस चैत्यभूमीवर होत असलेल्या आपल्याच्या आंबेडकरच्या दीक्षा समारंभाचा होत असलेला सोहळा न दाखवणं हे कुठेतरी विचारांना प्रतिगामीच्या दिशेने नेण्याचं एक चित्र सुरू झालेलं आहे. त्याच्यात ती नीतीच आहे. म्हणजे त्याच्यात काही नवीन अशा प्रकारचं नाही. यापूर्वी सुद्धा ज्या वेळेला वाजपेयी साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस त्यांच्या प्रत्येक भाजपच्या मंत्रालयामध्ये एक RSSची व्यक्ती निवडून केलेली होती. ती त्यांची पद्धत आहे, त्यांच्या कार्यक्रमाचा भाग आहे, त्यांच्या पक्षाच्या धोरणाचा भाग आहे. त्यामुळे ते करतच राहणार. पण हेच एका बाजूला हे एवढं मोठं संकट विचारांच्या दृष्टीनं आहे असं जर पुरोगामीच्या सगळ्या नेत्यांना वाटत असेल तर काँग्रेसने आघाडीमध्ये राहून कुठंतरी धर्मनिरपेक्ष शक्ती वाढवायला हव्या होत्या. तिथं काँग्रेसने पुन्हा पळ काढून असं आहे की त्याच्यामध्ये याचं गांभीर्यच आधी या लोकांना समजलेलं नाही. हेच ही जे प्रश्न जो आहे, जो नवीन निर्माण होतो भाजपच्या नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून, हा काय असं दुर्लक्ष करणारं सिंपल नाही. त्याचे दीर्घकालीन परिणाम होणार आहेत, समाजावर होणार आहेत, सामाजिक ऐक्यावर होणार आहेत, राज्याच्या ऐक्यावर होणार आहेत. साधी गोष्ट आहे की त्यांनी सांगितलं की मी महाराष्ट्राचं तुकडे होऊन देणार नाही. काल कुठलंही भाषण केलं.
त्यांचा मॅनिफेस्टो काय सांगतो, त्यांच्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष काय सांगतात, गडकरी काय साहेब सांगतात, बरोबर. आमचे पर्यावरण मंत्री काय सांगतात, ते सगळे सांगतात की छोटी राज्य ही आमची भूमिका त्यांनी काही लपून ठेवली नाही, ती सातत्यानं ती मांडलेली. विदर्भाच्या संबंधीची भूमिका त्यांनी यापूर्वी अनेक मांडलेली. त्यामुळे एका बाजूनं महाराष्ट्राचा 2 भाग करणं हाही कार्यक्रम त्यांचा आहे. दुसऱ्या बाजूनं प्रधानमंत्री सांगतात मी दिल्लीला असेपर्यंत महाराष्ट्रात काही वेगळं होऊन देणार नाही. कोण विश्वास ठेवणार या सगळ्या गोष्टी? आमची भूमिका स्वच्छ आहे की हे राज्य एक राहिलं पाहिजे. आणि समजा राज्याच्या एखाद्या भागाला वेगळं व्हायचं असेल त्याचा निकाल शरद पवार किंवा नरेंद्र मोदी हे घेणार नाही, लोकांनी घेतला पाहिजे. आत्तापर्यंत स्वतंत्र विदर्भाच्या नावाने ज्यांनी निवडणुका लढवल्या त्यांना यश आलं नाही. आणि अगदी जर लोकांना काही लोकांचा आग्रह असेल तर गोव्याचं उदाहरण आहे. बरोबर. गोवा महाराष्ट्रात असावा का स्वतंत्र असावा याच्यावर मतदान घेतलं निवडणूक आयोगाने सरकारच्या धोरणामुळे. 49% लोक म्हणत होते महाराष्ट्रात जावं आणि 50% लोकांनी मतदान केलं की स्वतंत्र ठेवावं. आम्ही मान्य केलं. 51% लोकांची ती भूमिका विदर्भामध्ये सुद्धा घेता येईल. पण एका बाजूने सांगायचं की आम्ही काही राज्य कुठलं तुटून देणार नाही, दुसऱ्या बाजूने हा आमचा कार्यक्रम आहे, हा आम्ही राबवणार. मला असं वाटतं की राज्याच्या हिताची ही बाब नाही आणि हे दुर्दैव आहे. आणि त्यामुळं मोदींच्याकडं सहजपणाने बघून चालणार नाही, त्याचे दीर्घकालीन काही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येईल. मोदींच्या कार्यक्रमाचं किंवा मोदींच्या विचाराचं गांभीर्य आलं ना असं आपल्याला वाटतं. तर आपण आता निवडणुकीच्या आता तर स्वबळावर जात त्रिशंकू अवस्था निर्माण होण्याची जर शक्यता निर्माण झाली, ठीक आहे, तुमचं उत्तर असेल की राष्ट्रवादीला पूर्णपणे बहुमत मिळेल. पण समजा तशी जर वेळ आली तर शरद पवार हे कशा पद्धतीनं मोठ बांधतील, कुठल्या पक्षासोबत? आमची स्वच्छ भूमिका एकच आहे की आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सातत्याने सांगतोय की यावेळी तुम्ही आम्हाला क्लिअरकट बहुमत द्या, राज्य चालवायचा अधिकार द्या. आम्ही अन्य पर्यायाचा आत्ता यत्किंचितही विचार करायला तयार नाही. आमचं लक्ष आम्ही विचलित होऊन देऊ इच्छित नाही. अच्छा, पवार साहेब, याच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक असा आरोप केला जातो राष्ट्रवादीवरती की राष्ट्रवादी वेगळ्या प्रादेशिक पक्षांना घेऊन भाजप विरोधी आघाडी उभा करत आहे. काय सांगाल, म्हणजे काय भूमिका आम्ही असेल? कुठल्याही आघाडीचा विचार केला नाही. आम्ही एकटी निवडणूक लढतोय. आम्ही आघाडीचा विचार केला होता तो फक्त काँग्रेसच्या बरोबर. ती काँग्रेसची भूमिका वेगळी होती आमच्या नंतर लक्षात आलं. पण आम्ही आज राष्ट्रवादी या भूमिकेतूनच लोकांच्या पुढे जातो. पवार साहेब, आपण आपल्याशी चर्चा केली, सविस्तर मोदी आणि इतर राजकीय घडामोडीबद्दल बोललात, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.